नमस्कार, मी प्राजक्ता जोशी. इंडी जर्नलच्या न्यूजपेपर राऊंडअपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या राऊंडअपची सुरुवात करूया लोकसत्तापासून. आज 2022-23चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला. त्या निमित्ताने काल राज्यसभेत आणि लोकसभेत सुद्धा आर्थिक पाहणी अहवाल 2021-22चा सादर करण्यात आला. त्यामध्ये भारताचा राष्ट्रीय सकल उत्पादनाचा वेग म्हणजे GDP 8 ते 8.5% राहू शकेल असा आशावादी सूर उमटला होता. त्याबद्दलची बातमी आज लोकसत्ताच्या पान 1 वरची मुख्य बातमी आहे. काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत तसंच राज्यसभेत आर्थिक पाहणी अहवाल सादर केला होता. अर्थसंकल्पाविषयीच्या डिटेल्ड बातम्या आपण न्यूजपेपर्समध्ये कशा कव्हर झाल्या ते उद्याच्या न्यूजपेपर्समध्ये बघूच. आणि इंडी जर्नलचा यूट्यूब चॅनल तसंच आमचं ॲप, आमचं सोशल मीडिया ह्याच्यावर आम्ही याविषयी काही कार्यक्रम करणार आहोत. तर त्यासाठी आमचे सोशल मीडिया हँडल्स फॉलो करत राहा. 10वीची परीक्षा ऑनलाईन घ्यावी अशी मागणी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना करण्यासाठी काल हिंदुस्थानी भाऊ म्हणून ओळखले जाणारा एक व्यक्ती, ज्याचं खरं नाव विकास पाठक आहे, तो धारावीमध्ये आला आणि त्याच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येनं विद्यार्थी रस्त्यावर उतरले. या व्यक्तीच्या चिथावणीमुळे सोमवारी मुंबई, पुणे तसंच नागपुरातील हजारो विद्यार्थ्यांनी 10वी-12वीची परीक्षा रद्द करण्यासाठी हिंसक निदर्शनं सुद्धा केली. सरकारनं याबद्दल निषेध जाहीर केलेला आहे. आणि त्याचप्रमाणे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की या प्रकरणी सखोल चौकशी होईल आणि त्याच्या अंती कठोर कारवाई सुद्धा होणार आहे. कोरोनाची विशेषतः ओमायक्रॉनची लाट नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध परत एकदा शिथिल करण्याचा निर्णय सोमवारी राज्य सरकारनं घेतला. त्यानुसार मंगळवारपासून म्हणजे आजपासून सर्व पर्यटन स्थळं, राष्ट्रीय उद्यानं, सफारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर लग्न सोहळे आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या 25% किंवा जास्तीत जास्त 200 लोकांच्या उपस्थितीची परवानगी देण्यात आलेली आहे. भारतीय द्वीपकल्प म्हणजेच भारतीय पेनिन्सुलाच्या गवताळ प्रदेशात प्रदेशनिष्ठ वनस्पती एंडेमिक प्लांट्स ज्यांना म्हटलं जातं, या वनस्पती नसण्याच्या समजाला खेद देणारं संशोधन नुकतंच पुढे आलेलं आहे. भारतीय पेनिन्सुलाच्या गवताळ प्रदेशात 206 प्रदेशनिष्ठ वनस्पतींची नोंद करण्यात शास्त्रज्ञांना यश आलंय आणि पेनिन्सुलाच्या स्तरावर पहिल्यांदाच एवढा व्यापक अभ्यास झालेला आहे. त्यामुळे आता जंगलांप्रमाणेच गवताळ प्रदेशांच्या सुद्धा संवर्धनाची गरज जी आहे तर ती अधोरेखित झालेली आहे. त्या संशोधनातून असं सुद्धा समोर आलेलं आहे की या ज्या 206 प्रदेशनिष्ठ वनस्पती आहेत त्यांची नोंद करण्यात आलेली आहे, त्यातल्या 43% वनस्पतींचा गेल्या 2 दशकांमध्ये शोध लागलेला आहे. कर्नाटकातून परदेशात होत असलेली रक्तचंदनाची तस्करी सांगली पोलिसांनी वन विभागाच्या मदतीनं उघडकीस आणलेली आहे. या कारवाईत 2.5 कोटी रुपयांचं 1 टन रक्तचंदन जप्त केलं असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्नाटकातून परदेशात होत असलेली रक्तचंदनाची तस्करी सांगली पोलिसांनी वन विभागाच्या मदतीनं उघडकीस आणलेली आहे. या कारवाईत 2.5 कोटी रुपयांचे 1 टन रक्तचंदन जप्त केले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली. एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तचंदनाचा साठा पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच मिळालेला आहे. मल्याळी वृत्तवाहिनी मीडिया वन टीव्हीच्या प्रक्षेपणास बंदी घालण्याचा निर्णय काल माहिती आणि प्रसारण खात्यानं घेतला. त्याच्यानंतर काही तासांमध्येच केरळ उच्च न्यायालयानं या बंदीला स्थगिती दिलेली आहे. सिक्युरिटी रिझन्स देऊन या वाहिनीला क्लिअरन्स दिलेलं नाही आहे केंद्र सरकारनं आणि या वाहिनीला जमाते इस्लामीचं सहाय्य मिळत असल्याचं म्हणत हे क्लिअरन्स दिलं नसल्याचं समजत असल्याचं आज लोकसत्ताच्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेनं $5 लाख कोटी महत्वाकांक्षी टप्पा ओलांडायचा असल्यास पायाभूत सेवा सुविधांवर $1.4 लाख कोटी खर्च करण्याची गरज असल्याचं काल प्रसिद्ध झालेल्या आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आलं होतं. त्याबद्दलचा एक अतिशय सविस्तर रिपोर्ट, ज्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरल ह्या ज्या इन्व्हेस्टमेंट्स करायच्या आहेत तर त्या कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये करायच्या असतील, माहिती तंत्रज्ञान आहे, दूरसंचार क्षेत्र आहे, मग बंदर सुविधा असेल, तर ह्या सर्व बाबतीत ह्या सर्व गोष्टींचा आढावा घेणारा डिटेल्ड रिपोर्ट आज लोकसत्ताने कॅरी केलेला आहे. PTIचा रिपोर्ट आहे. हा होता आजचा लोकसत्ता. यापुढचा पेपर आहे पुणे मिरर. पुणे मिररच्या पान 1 वर आज एक अतिशय इंटरेस्टिंग बातमी आलेली आहे. आपल्याला माहितीच आहे की पुणे मिरर मोठ्या प्रमाणात सिव्हिक इश्यूज किंवा नागरिकांना कन्सर्न करणाऱ्या ज्या गोष्टी असतात, ज्या छोट्या मोठ्या घटना सुद्धा असतात, मात्र ज्याच्यामुळे नागरिकांवर मोठा परिणाम झालेला असतो, तर अशा प्रकारच्या बातम्या पुणे मिरर बऱ्याचदा कव्हर करतं, बऱ्याचदा पेज 1 कव्हरेज सुद्धा त्याला देतं. आज जी बातमी आलेली आहे राहुल देशमुख आणि अनुप सातफळे यांनी केलेली आहे ती अशीच काहीशी बातमी आहे. काल दिवसभर RTOचं काम जे आहे ते अतिशय संथ गतीने चाललं आणि त्याचं कारण होतं RTOमध्ये त्यांच्या स्टाफपैकी एकाला दिला
जाणारा सेंड ऑफ, एकाला दिला जाणारा फेअरवेल. तर हे कसं होतं की बरेचसे नागरिक काल RTO मध्ये गेले कामानिमित्त. सोमवार होता, शनिवार रविवारच्या सुट्टीनंतर बऱ्याच मोठ्या प्रमाणात नागरिक RTO मध्ये गेले होते. मात्र त्यांना ज्या कामासाठी काही अवघी मिनिटं लागतात युजली, त्यासाठी त्यांना तासन तास लाईनमध्ये उभं राहावं लागत होतं. पुणे मेरचे पत्रकार सुद्धा तिथे पोहोचले आणि त्यांना हे दिसून आलं की अगदी जोरात तिकडे कुणाच्या तरी सेंड ऑफची तयारी चालली होती आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा खिडक्या ज्या होत्या, बऱ्याचशा विंडोज ज्या होत्या त्या बंद होत्या. त्यामुळे खूपच कमी विंडोजवर काम चालू होतं आणि त्यामुळे तिकडे गर्दी झाली होती. कोविडचे नॉर्म्स सुद्धा तिथं झुगारले जात होते. या सर्वाबद्दल जेव्हा शूट करायला सुरुवात केली तेव्हा RTOने याबद्दल टाळाटाळ केली किंवा एक्सप्लेनेशन द्यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि काही काम अजिबातच अफेक्ट झालेलं नाही असं म्हटलं. मात्र जे नागरिक तिकडे गेले होते त्यांनी मात्र अशी कंप्लेंट नक्कीच केलेली आहे की जे काम त्यांचं लगेच होत होतं त्यासाठी त्यांना बराच वेळ लाईनमध्ये वाट बघत बसावी लागली. वॉटर हायसिंथ म्हणजेच जलपर्णीचा प्रश्न जो आहे तो पुण्यातल्या सर्व नद्यांमध्ये आहे आणि वेगवेगळ्या एरियाजमध्ये या प्रश्नामुळे नागरिकांना होणारा त्रास किंवा याबद्दलचे प्रॉमिसेस, यामध्ये जे ॲपथी दाखवली जाते सरकारकडनं, कामं होत नाहीत, याबद्दलच्या बातम्या आपण कायमच बघत असतो. आज विजय चव्हाण यांनी याबद्दलची एक महत्त्वाची बातमी केलेली आहे. मंगळवार पेठ, संगमवाडी आणि त्याच्या आजूबाजूच्या एरियाजमध्ये नागरिकांना वॉटर हायसिंथमुळे जलपर्णीमुळे प्रचंड त्रास होतोय. दुर्गंधी येते तिथून पाण्याला आणि मोठ्या प्रमाणात पाणी हे साठून राहिलेलं आहे तिकडे जलपर्णीमुळे, ते पुढे जात नाहीये आणि ह्याच्यामुळे डासांचा त्रास सुद्धा तिथं बराच होतोय. तर या सर्वासाठी महानगरपालिकेला नागरिकाच्या मंचानी अप्रोच सुद्धा केलेलं होतं की पाणी इथं स्टॅग्नंट झालेलं आहे, पाणी साचून राहिलेलं आहे, तर त्यासाठी काहीतरी उपाययोजना करण्याची गरज आहे. मात्र महापालिकेने सरळ महामेट्रोकडे बोट दाखवलेलं आहे की मेट्रोच्या कन्स्ट्रक्शनचं जे काम चालू आहे त्या कामामुळे ते पाणी साठून राहिलं असल्याचं असं केलेलं आहे. असा हा ब्लेम गेम जो आहे तर तो सुरू झालेला आहे. मात्र आणि मेट्रोचं असं म्हणणं आहे की पाणी व्यवस्थित जाते का नाही, जलपर्णी क्लिअर होत आहेत का नाही हे बघणं मेट्रोचं काम नाहीये, हे बघणं PMCचं काम आहे. तर या सर्व ब्लेम गेममध्ये नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागतोच आहे. हा झाला आजचा पुणे मिरर. यापुढचा पेपर आहे इंडियन एक्सप्रेस. पुण्याच्या थेरगावमध्ये 2 मुलींना इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह भाषेत आणि शिवीगाळ वापरलेल्या भाषेत व्हिडिओज टाकल्याबद्दल, रील्स बनवून टाकल्याबद्दल पोलिसांनी अटक केलेली आहे. या दोन्ही मुली 18 वर्षांच्या आहेत आणि हे जे रील्स त्यांनी टाकले होते त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय भरपूर शिवीगाळवाली भाषा वापरून अशा प्रकारचे ऑब्सीन व्हिडिओज टाकले असं म्हणत पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे. प्रोजेक्ट पेगासस हा खुलासा जेव्हा समोर आला, हा जो इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट होता तो काही महिन्यांपूर्वी जेव्हा समोर आला तेव्हा त्याच्यानंतर जो काही गदारोळ झाला त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं एक कमिटी गठीत केली होती. एक कमिटी त्याने तयार केली होती आणि ही कमिटी ह्या सर्व प्रकरणाचा तपास करणार होते. आपल्याला माहितीच आहे की पेगासस हे जे स्पायवेअर आहे इस्रायलच्या NSO या कंपनीने बनवलेलं, तर हे स्पायवेअर वापरून फोन मार्फत लोकांवर हेरगिरी करता येऊ शकते आणि ह्याच्यामधनं जो काही डेटा लीक झाला होता इंटरनॅशनल लेवलला, ज्याच्यामध्ये अनेक जगभरातल्या जवळपास 50,000 व्यक्तींची नावं आणि फोन नंबर्स लीक झाले होते, ज्यांच्या फोन्समध्ये ऑलरेडी पेगासस हे स्पायवेअर आयदर होतं किंवा हे स्पायवेअर वापरून हेरगिरी करण्यासाठी त्यांचे फोन्स ऑलरेडी टार्गेट करण्यात आले होते. याच्यामध्ये 300 भारतीयांची सुद्धा नावं होती आणि या सर्व प्रकरणाचा तपास करण्यासाठी ही कमिटी एस्टॅब्लिश करण्यात आली होती. ह्या कमिटीसमोर ॲटलिस्ट 2 सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट्सनी असं सांगितल्याचं समजतंय आता की भारत सरकार तसंच भारताचे इंटेलिजन्स एजन्सीज आणि लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज ह्यांचा समावेश पेगासस स्पायवेअर हे अवैधरित्या भारतीयांवर पाळत ठेवण्यासाठी वापरण्यामध्ये होता, त्यांचा सहभाग ह्याच्यामध्ये होता असं दिसून आलेलं आहे. असे प्रूफ्स आहेत असं ॲटलिस्ट 2 सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट्सनी म्हटलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की पेगाससचा वाद परत एकदा उफाळून आलेला आहे. नुकताच न्यूयॉर्क टाइम्सचा एक रिपोर्ट त्याच्याबद्दल आलेला आहे, ज्याच्यामध्ये भारत सरकारनं इस्रायलकडनं हे सॉफ्टवेअर हे स्पायवेअर जे आहे तर ते विकत घेतल्याचे पुरावे मिळालेले आहेत असा गौप्यस्फोट NYTने केलेला होता. त्याबद्दल सर्व माहिती देणारे एक एक्सप्लेनर व्हिडिओ सुद्धा इंडी जर्नलने केलेला आहे. आमच्या YouTube चॅनलवर तुम्ही तो बघू शकता. तर ह्या सर्व पार्श्वभूमीवर आता हे जे सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट्सनी सांगितलेलं आहे त्याला अजून जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आशिष आर्यन यांनी आज दिल्लीवरून हा रिपोर्ट केलाय. पॅन्डेमिक सुरू व्हायच्या आधीपासून सुद्धा केरळमधलं जे हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा आरोग्य रिलेटेड मॉडेल जे आहे तिथलं गव्हर्नन्सचं, तर त्याचं कौतुक सर्व ठिकाणी केलं जात होतं. इंटरनॅशनल लेवलला सुद्धा त्याचं कौतुक झालेलं आहे. मात्र आपण बऱ्याचदा केरळमध्ये डाव्या पक्षांचं सरकार असल्या कारणानं असेल मोस्टली की आपण बऱ्याचदा वेगवेगळ्या स्तरांवरून काहीतरी त्रुटी शोधून काढण्याचा प्रयत्न तिथल्या हेल्थ सेक्टरबद्दल किंवा नाही हे असं नाहीच आहे, हे खोटं चित्र दाखवलं जाते असं म्हटलं, अशी मिसइन्फॉर्मेशन पसरवण्याचा प्रयत्न जो आहे तो
केला जात असताना आपण बघतो आहोत. मात्र नुकतंच लॅन्सेट कमिशन जे आहे तर त्यांनी एक रिपोर्ट पब्लिश केलेला आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी केरळचं जे केअर गिव्हिंगचं मॉडेल आहे, जे हेल्थचं त्यांचं मॉडेल आहे, तर ते त्याचं कौतुक त्यांनी या रिपोर्टमध्ये केलेलं आहे. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की लो कॉस्टमध्ये अफोर्डेबल हेल्थ सर्व्हिसेस लोकांना मिळवून देणं किंवा पॅलिएटिव्ह केअर असेल किंवा जनरल हेल्थ रिलेटेड, आरोग्य रिलेटेड बाकी ज्या काही सुविधा असतील तर त्या देण्यामध्ये भारतातल्या इतर कोणत्याही राज्यांपेक्षा किंवा इव्हन जगभरामध्ये केरळचं मॉडेल जे आहे ते अतिशय चांगलं मॉडेल असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. अनुराधा मास्करेन्हास यांनी आज पुण्यावरनं हा रिपोर्ट केलाय. आत्ताच आपण बघितलं की काल संसदेत आर्थिक पाहणी अहवाल 2021-22 सादर झाला होता. तर त्याच्यामध्ये ओव्हरऑल जीडीपी किती वाढला ह्याबद्दल सुद्धा अनुमान लावण्यात आले होते. त्याचबरोबर त्याच्यामध्ये ओव्हरऑल काय काय गोष्टीवर फोकस करण्यात आलेला आहे, म्हणजे पॅन्डेमिक नंतरची रिकव्हरी किंवा मग जनरल महागाई सध्या वाढलेली आहे किंवा जे फ्युएल प्राइसेस आहेत, तर ह्या सर्व गोष्टींचा आढावा सुद्धा त्याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे. तर आज इंडियन एक्सप्रेसच्या एक्सप्लेन या पानावर प्रणव मुकुल आणि सनी वर्मा यांनी दोघांनी मिळून ओव्हरऑल व्हॉट द सर्वे सेज असं एक आर्टिकल लिहिलेलं आहे की ह्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये काय काय म्हटलेलं आहे. म्हणजे सोप्या शब्दात आणि व्यवस्थित मांडणी करून जर आपल्याला हे समजून घ्यायचं असेल की कालच्या अहवालामध्ये काय काय आलेलं आहे तर हे चांगलं वाचण्याजोगं आर्टिकल आहे. यापुढच्या बातमीची हेडलाईन आपल्याची हेडलाईन ऑफ द डे आहे. ही हेडलाईन आहे द डे अ किड स्टॉप ड्रीमिंग. आपल्याला माहिती आहे की नुकतेच ऑस्ट्रेलियन ओपनची फायनल झाली आणि त्याच्यामध्ये राफेल नदाल जो आहे तर तो परत एकदा विजेता झाला. 21वा ग्रँड स्लॅम त्याने जिंकलेला आहे. तर यावेळेस शेवटच्या मॅचमध्ये त्याची टक्कर जी होती ती रशियन प्लेयर दानिल मेडवेदेव ह्याच्यासोबत होती. आणि दानिल मेडवेदेवबद्दलची ही बातमी आहे, आर्टिकल आहे जे आज अभिषेक पुरोहित यांनी लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की या मॅचनंतर, ही मॅच हरल्यानंतर मेडवेदेव यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ओव्हरऑल मेडवेदेव यांच्या ज्या मॅचेस असतात आणि स्पेशली राफेल नदाल असेल किंवा फेडरर असेल किंवा जोकोविच असेल ह्यासारख्या मोठ्या नावांच्या प्लेयर्स बरोबर जेव्हा जेव्हा ते मॅच खेळलेले आहेत तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना जे ऑडियन्स असतं तर त्या ऑडियन्सकडून एका अर्थाने दुजाभाव किंवा हॉस्टिलिटीचा सामना करावा लागतो. ऑडियन्स टेनिस मधले जे ऑडियन्स असतं ते जेव्हा ह्या मेजर प्लेयर्ससाठी रूट करत असतं तेव्हा ते दुसऱ्या बाजूला जे दुसरे प्लेयर्स असतात त्यांच्याबरोबर मॅचमध्ये असणारे जे प्लेयर्स असतात तर त्यांचं मॉराल कुठेतरी डाऊन करण्याचं काम सुद्धा कळत न कळत असेल किंवा कधीतरी जाणीवपूर्वक असेल या ऑडियन्सकडून होत असतं. त्याच्यामुळे मेडवेडेव यांनी या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलेलं आहे की एखाद वेळेस विम्बल्डन हुकली तरी पण चालेल, पण आता ते जास्त करून ते फक्त आता स्वतःसाठी खेळणार आहेत. ते फक्त तेव्हाच खेळतील आणि तिकडंच खेळतील जिकडे ते कम्फर्टेबल असतील. ते स्वतःसाठी, स्वतःच्या फॅमिलीसाठी आणि त्यांच्या मित्रांसाठी खेळणार आहेत आणि बाकी कुणासाठीही ते खेळणार नाही आहेत असं म्हणून त्यांनी ही स्टोरी ऑफ अ यंग किड हू ड्रीम्ड अबाउट बिग थिंग्स इन टेनिस असं म्हणत त्यांनी ही प्रेस कॉन्फरन्स सुरू केली होती. आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की कशाप्रकारे ऑडियन्सचा जो प्रतिसाद आहे त्यांनी कशाप्रकारे खच्चीकरण होऊन असा निर्णय एखादा प्लेयर्स घेऊ शकतो याबद्दलच फक्त नाही, बाकी ओव्हरऑल सुद्धा की त्यांच्या प्रवासाबद्दल आणि अनफ्रेंडली क्राऊडमुळे त्यांना कसा त्यांना त्रास झाला ह्या सर्वाबद्दल सांगणारं हे आर्टिकल आहे. आणि त्यामुळेच द डे अ किड स्टॉप ड्रीमिंग अशी ह्याची हेडलाईन आज आहे. हा होता आजचा इंडियन एक्सप्रेस. यापुढच्या पेपर्सकडे वळण्याआधी मी तुम्हा सर्वांना एक अपील करू इच्छिते. आपल्याला माहितीच आहे की इंडी जर्नल हे एक रीडर फंडेड आणि इंडिपेंडंट न्यूज पोर्टल आहे आणि आमचं काम असंच कंटिन्यू करत राहण्यासाठी आम्हाला तुम्हा सर्वांच्या सपोर्टची गरज आहे. आमच्या वेबसाईटवर आम्ही वेगवेगळ्या विषयांना हात घालणाऱ्या बातम्या या वेळोवेळी करत असतो. यातले काही लोकल इश्यूज असतात, काही नॅशनल असतात, इंटरनॅशनल इश्यूजबद्दल बोलणारे सुद्धा अनेक आर्टिकल्स आम्ही पब्लिश करत असतो. यातले काही आर्टिकल्स इंग्लिशमध्ये असतात तर काही मराठीत असतात. आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या. इंडी जर्नल याच नावाचं आमचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे ज्याच्यावर आम्ही वेगवेगळे एक्सप्लेनर व्हिडिओज असतील, व्हिडिओ रिपोर्टाजेस असतील, इंटरव्ह्यूज असतील हे अपलोड करत असतो. इनफॅक्ट आपले न्यूजपेपर राऊंडअपचे एपिसोडसुद्धा आता महिन्याभरापासून गेल्या साधारण या यूट्यूब चॅनलवर सुद्धा आम्ही दररोज अपलोड करतो. त्यामुळे हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन हिट करायला विसरू नका, जेणेकरून आमचे जे काही नवीन एपिसोड्स येतील, नवीन शोज येतील ते त्याच्या सर्वांचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. या व्यतिरिक्त इंडी रेडिओ या नावाचं आमचं एक ॲपसुद्धा आहे. नावातच म्हटल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात ऑडिओ कंटेंट तुम्हाला या ॲपवर ऐकता येईल. हे ॲप डाउनलोड करणं सुद्धा अतिशय सोपं आहे. या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन तुम्ही बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला हे ॲप डाउनलोड करण्यासाठीची गुगल प्ले स्टोअरची लिंक उपलब्ध आहे. या ॲपवर मोठ्या प्रमाणात पॉडकास्ट आहेत, काही इंटरव्ह्यूज आहेत, काही ऑडिओ बुक्स आहेत, ऑडिओ रिपोर्ट्ससुद्धा आहेत. दररोज आम्ही रात्री डेली न्यूज रील नावाचं एक न्यूज बुलेटिन त्याच्यावर घेऊन येतो, ज्याच्यामध्ये देशविदेशात ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या असतात त्यांचा उल्लेख त्याच्यामध्ये असतो. दर रविवारी शेती मातीच्या गोष्टी नावाचा एक पॉडकास्ट त्याच्यावर येतो, ज्याच्यामध्ये शेतीविषयक माहिती, शेतीविषयक बातम्या
बातम्या ह्या सर्व त्याच्यावर ह्या सर्व आम्ही त्याच्यामध्ये डिस्कस करत असतो. तर हे ॲप नक्की डाउनलोड करा आणि तुम्हाला सर्व कार्यक्रम कसे वाटतात हे आम्हाला कळवायला विसरू नका. आणि या व्यतिरिक्त सुद्धा आम्हाला आर्थिक मदत करायची तुमची इच्छा असेल तर त्यासाठीची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहे. आता आपण वळूया आजच्या पुढच्या पेपरकडे, जो आहे सकाळ. लसीकरणाने अर्थव्यवस्थेला बूस्टर ही आजची सकाळची हेडलाईन आहे. कोरोनाच्या दणक्यानंतर प्रभावी लसीकरणामुळे भारतीय अर्थव्यवस्था बऱ्यापैकी सावरल्यानं 2022-23 या नव्या आर्थिक वर्षात GDP 8 ते 8.5% दरम्यान राहील, असं काल जे आर्थिक अहवालात म्हणण्यात आलं होतं त्याबद्दलचीच ही बातमी आहे. आगामी विधानसभा निवडणुका प्रचारात जाहीर सभांसाठी आता 1000 लोकांना परवानगी देण्यात आलेली आहे. निवडणूक आयोगानं काल याबद्दलचे नवीन दिशानिर्देश जाहीर केले. घरोघरी प्रचार, बंदिस्त सभागृहातील बैठका ह्या ठिकाणच्या उपस्थित लोकांची संख्या सुद्धा वाढवण्यात आलेली आहे. मात्र रोड शो, पदयात्रा, सायकल फेऱ्या आदींवरील निर्बंध हे यापुढे सुद्धा कायम राहणार आहेत. साधारण 8 फेब्रुवारीपर्यंत सध्याचे जे निर्बंध आहेत ते लागू राहणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयामधल्या सत्र परीक्षा ऑनलाईन पद्धतीनंच होणार आहे. राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं 15 फेब्रुवारीनंतर ऑफलाईन परीक्षांसाठी परवानगी दिली होती. मात्र विद्यापीठानं ऑलरेडी ऑनलाईन परीक्षांची तयारी पूर्ण केलेली आहे. त्यामुळे त्यात आता कोणताही बदल न करण्याचा निर्णय विद्यापीठानं घेतलेला आहे. राज्यात गेल्या 3 आठवड्यांपासून कोवॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लशीचा पुरवठा झालेला नाहीये. त्यामुळे पुढील 13 दिवस पुरेल इतकाच लशीचा साठा शिल्लक आहे. हे थोडंसं काळजीचं कारण यासाठी सुद्धा आहे, कारण आपल्याला माहिती आहे की 15 ते 18 या वयोगटातील जी मुलं आहेत, त्या वयोगटातील ज्या व्यक्ती आहेत त्यांना फक्त कोवॅक्सिनच देता येतं. त्यांना दुसरं कोविशिल्ड किंवा इतर कोणतंही वॅक्सिन देण्यासाठी आपल्याकडे अजून मान्यता मिळालेली नाहीये. त्यामुळे कोवॅक्सिनचा पुरवठा होणं हे आता सध्या परीक्षांचा सीझन येणार आहे, शाळा परत सुरू होणार आहेत, तर या सर्व पार्श्वभूमीवर ते अतिशय महत्त्वाचं आहे. रेशन दुकानांना आता ISO मानांकन प्राप्त होणार असल्याची बातमी आज सकाळच्या पुणे टुडे या पुरवणीच्या पान 1 वर आलेली आहे. त्यामुळे रेशन दुकानांमध्ये स्वच्छता, ग्राहकांना चांगल्या दर्जाचं धान्य, आकर्षक मांडणी या गोष्टी सुद्धा आता सुरू होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. हा झाला आजचा सकाळ. आता आपण वळूया द हिंदूकडे. जवळपास 1 वर्ष चाललेलं शेतकरी आंदोलन दिल्लीच्या सीमांवरचं जेव्हा नोव्हेंबर महिन्यात मागे घेण्यात आलं, त्यावेळेस संयुक्त किसान मोर्चानं काही मागण्या सरकारसमोर ठेवल्या होत्या, काही अटी ठेवल्या होत्या, ज्या अटी ठेवून हे आंदोलन मागे घेण्यात आलं होतं. ज्यामधली एक महत्त्वाची अट होती की हमीभाव शेतकऱ्यांना मिळवून द्यावा. त्यासाठी एक कायदा तयार करण्यासाठी आधी एक ॲटलिस्ट समिती तयार करण्यात यावी या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी. दुसरं म्हणजे आंदोलनादरम्यान ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या परिवारांना कॉम्पेन्सेशन मिळावं. आणि तिसरं म्हणजे आंदोलनामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते ते सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे, अशा काही मागण्या होत्या. मात्र अजूनपर्यंत या मागण्यांचं पुढे काहीही झालेलं नाहीये. त्यामुळे परत एकदा जी शेतकरी युनियन्स आहे, जी शेतकरी संघटना आहे, त्यांनी परत एकदा इशारा दिलेला आहे की लवकरात लवकर ह्याच्यामध्ये पावलं सरकारनं उचलावीत, नाहीतर आंदोलन जे आहे ते परत सुरू करण्यात येईल. आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया म्हणजेच ASIने वायनाडमध्ये, केरळच्या वायनाडमध्ये 2 जैन टेम्पल्सचं रिस्टोरेशन करायचं काम हाती घेतलेलं आहे. आज त्याबद्दलची बातमी EM मनोज यांनी कालपट्ट्यावरून दिलेली आहे. पॅन्डेमिक सुरू झाल्यापासून म्हणजे ॲक्च्युली साधारण जून 2020 पासून आपण मनरेगाच्या अंतर्गत कामाची मागणी जी आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली बघितली होती. त्याबद्दलचे अनेक रिपोर्ट्स आपण गेल्या 2 वर्षामध्ये, 1.5 वर्षामध्ये बघतो आहोत. मात्र आता सध्या या वर्षी आता 2022 सुरू झाल्यापासून ही मागणी जी आहे तर ती थोडीशी कमी झाली असल्याचं केंद्र सरकारने जाहीर केलेल्या डेटामध्ये म्हटलेलं आहे. पॅन्डेमिकच्या आधीच्या लेवल्सपर्यंत ही मागणी अजूनपर्यंत कमी झालेली नाहीये. मात्र जून 2020च्या तुलनेत ही मागणी बरीच कमी झाल्याचं दिसून आलेलं आहे. प्रिसिला जेब्राज यांनी आज दिल्लीवरून ही बातमी दिली आहे. हा झाला आजचा द हिंदू. आणि याचबरोबर इंडी जर्नलचा आजचा न्यूजपेपर राऊंडअप सुद्धा आम्ही इथंच थांबवत आहोत. दररोज आमचा राऊंडअप बघत राहण्यासाठी आम्हाला फेसबुकवर नक्की फॉलो करा. इंडी जर्नल हे आमचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि इंडी रेडिओ हे आमचं ॲप डाउनलोड करायला विसरू नका. धन्यवाद.